दान। हे बघा कीर्तनी बुवा, फायली चेक करा म्हणजे प्रपोजल पॉझिटिव्ह करा असं म्हणायचं होतं मला, आणि तुम्ही तर सरळ फायली नाकारूनच टाकल्या। टेक्निकल गोष्टींमुळे नाकारल्यात मी त्या। अहो कुठलं टेक्निकल बिक्निकल घेऊन बसला हो? काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं। नाही, मी नाही करू शकत। हे बघा कीर्तने, काही गोष्टी नियमाच्या बाहेर जाऊन कराव्याच लागतात। हो, पण मी नियम मोडू शकत नाही। अहो तुम्ही तर माझा धडधडीत अपमानच करून राहिले। नाही सर, मी अतिशय आदराने बोलतोय तुमच्याशी। हे बघा, खरं तर या फायली मी माझ्या लेवलला पर्सनली अप्रूव्ह करू शकतो 2 मिनिटात। तुम्ही करा ना। अरे काय करा ना, करा ना। एवढे शेरे मारून ठेवले तुम्ही, त्याचं काय? सॉरी सर, म्हणजे मी त्या बाबतीत काहीच मदत करू शकत नाही तुम्हाला। तुम्ही काय मला चॅलेंज करता काय? हे बघा कीर्तनी बुवा, या फायली मी अप्रूव्ह करीन, आणि तुम्ही जो शेरा लिहिला ना तो पण फाडून टाकीन। काही हरकत नाही। यस सर, तुम्ही खरंच काही करू शकता। मग करू शकतो। त्या शेऱ्यांची फोटोकॉपी आहे माझ्याकडे। नाही, मी त्याचा कुठलाही वापर करणार नाही, घाबरू नका। तुम्हाला योग्य वाटेल तसं करा। हा, आई तू इकडे ये, तू इकडे येऊन बस आधी। तेजस, अरे काय नाही म्हणजे मॅच जिंकलाच एखादी की लॉटरी लागली आहे तुला? अगं दोन्ही। म्हणजे? अगं म्हणजे माझं कॉलेजच्या टीम मध्ये सिलेक्शन झालंय। काय सांगतोयस? चला, म्हणजे प्रिन्सिपल सरांनी बाबांचं म्हणणं ऐकलं ना शेवटी? आई, बाबा सरांशी बोलले म्हणून नाही सिलेक्शन झालंय, त्या कोच सरांना भेटायला मामा आला होता म्हणून झालंय। मामा तुझ्या कोचला भेटायला आला होता? अगं ऐकून तर घे, आपला मामा आहे ना 1 नंबर हुशार आहे। तो डायरेक्ट आला आणि कोच सरांना म्हणाला, काय आमचा तेजस चांगला क्रिकेट खेळतो की नाही, अहो मग सिलेक्ट करा ना त्याला। तुम्हाला माहिती आहे ना तो कोणाचा मुलगा आहे? सदाशिव कीर्तने। सदाशिव कीर्तनांना जर समजलं ना तर ते इथे येतील, आणि मग काही खरं नाही तुमचं, लक्षात ठेवा। करा करा, सिलेक्शन करा त्याचं लवकर। आणि आज जाऊन बघतो तर माझं नाव टीम मध्ये होतं। आई काय झालं? बस। आई बोल ना, काय झालं? तेजस, तू अशा गोष्टी का करतोस ज्या बाबांना आवडत नाही? आणि हा सगळा झालेला प्रकार जर बाबांना कळला तर त्याचे परिणाम काय होतील तुला माहिती आहे ना? आई म्हणजे मी सिलेक्ट झालो याचा आनंद झालाच नाहीये का तुला? आणि बाबांना तेव्हाच कळेल जेव्हा तू त्यांना सांगशील। हे बघ तेजस, या घरामध्ये बाबांपासून काहीही लपून राहत नाही, तुला चांगलं माहितीये। आई ते गेल्या वेळेला 1000 रुपयांचं जसं लपून राहिलं होतं ना तसं आत्ताही लपून राहू शकतं ना। म्हणजे तुझ्या हातात आहे सगळं, तुला वाटलं तर होईल सगळं पहिल्यासारखं। काय झालं आई? हे बघ तेजस, तुझं सिलेक्शन झालं ना याचा आनंद नक्कीच आहे, पण कुठल्याही खोट्या गोष्टीच्या आधारावर खरी गोष्ट जास्त वेळ नाही टिकून राहत। बघ, विचार कर एकदा।
शुश आलीस. सर तुम्ही मला का थांबवलंय? डोंट वरी, तुझ्या वडिलांना मेसेज केलाय तसा. शुश आय एम जस्ट किडिंग. बस ना तुला, बस ना, बस बस. मला एक गोष्ट सांग, डू यू कम्प्लिटली ट्रस्ट मी? सर का विचारता? मग मी आता तुला जे सांगणार आहे ना ते कधीच कोणाला सांगू नकोस, ठीक आहे? हे बघ, मला ना तू अगोदर अजिबात आवडली नव्हतीस. म्हणजे केवढा ॲटिट्यूड होता तुझ्या. ओ माय गॉड, सारखे आपल्या आर्ग्युमेंट्स आणि आय हेट देम, एकदम वडिलांसारखी. सर माझं काही चुकलंय का? नाही नाही, मी बोलताच ट्रॅकवर गेलो. नाही नाही, तसं नव्हतं मला म्हणायचं. बघ, तू ना खूप छान डान्सर आहेस आणि मला नेहमी असं वाटतं की माझ्या परफॉर्मन्सची लीड डान्सर तूच असावीस. पण कसं आहे ना गायत्री, आपल्यातल्या काही लोकांना ते सहन होत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की लीड डान्सर ते असायला हवेत. काय करायचं अशा पामरांचं? सर मला कळत नाहीये, हे सगळं मला का सांगताय तुम्ही? कारण 3 दिवसानंतर ना मी तुझी आणि किट्टूची एक स्पेशल कॉम्पिटिशन घेणार आहे. त्यात जी बेटर परफॉर्म करेल ना ती लीड डान्सर असेल असं चॅलेंज घेतलंय किट्टूने. चॅलेंज? मी हे तुला अगोदर सांगतोय ना कारण मी माझ्या कामाशी प्रामाणिक. म्हणजे रिहर्सलला जेवढा वेळ किट्टूला मिळतोय ना तेवढाच वेळ तुलाही मिळायला हवा असं मला वाटतं. आय एम व्हेरी शुअर की ही कॉम्पिटिशन तू जिंकशीलच. पण तरी पण ना गायत्री, मला ही स्पर्धा घ्यावीच लागेल. अँड डोंट वरी, मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय नाही होऊ द्या. सर एक विचारू का? मी नक्की कोणत्या प्रकारचा डान्स बसवू? अगं तुझ्या आईला विचार की, कोणताही बसव, त्यात काय एवढं. नाही तर पिऊ मैत्रीला विचार ना. पण छान रिहर्सल कर घरी आणि जिंक नक्की. येस सर, मी नक्की प्रयत्न करीन. आणि कोणालाही सांगू नकोस, ओके? ऑल द बेस्ट. थँक्यू. विशेष हिच्या तरी नक्की कामी येतील. कंटाळलो. बाबा, अरे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना मग. फारशी चांगली गोष्ट नाहीये बहुतेक. नाही, चेहरा सांगतोय तुझा तसा. नाही, झालेली चूक दुरुस्त झाली. म्हणजे नेमकं काय झालंय? बाबा, माझं क्रिकेट टीम मध्ये सिलेक्शन झालंय. काय काय सांगतोस काय? वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. तुला म्हटलं होतं की नाही मी, अरे त्यांना तुला सिलेक्ट करावं लागणारच. प्रश्नच आहे, हिरा आहेस तू. मग हिरा असा किती लपवला म्हणून लपला थोडाच जातो. तेजस, सिलेक्ट झालाय. तेजस कॉंग्रॅट्स. थँक्यू. नुसतं थँक्यू म्हणून नाही चालणार. पार्टी पाहिजे मला. नक्की देणार पार्टी. ए, मलाही पार्टी द्या, आता परस्पर करून मोकळे व्हाल. हो बाबा, तुम्हाला कसं विसरणार? तुमच्यामुळेच तर हे सगळं झालंय. थँक्यू बाबा. हे बाबा, माझ्यामुळे काही झालेलं नाही रे. गेली काही वर्ष तू मेहनत करतोयस ना, त्या मेहनतीला फळ आलंय. हा, पण सिलेक्ट झालास म्हणून हवेमध्ये तरंगू नकोस. आता भरपूर कष्ट करायला हवेत, प्रॅक्टिस करायला हवी. काय, आणि जिंकायचीच आहे मॅच. नक्की बाबा, मी आता भरपूर प्रॅक्टिस करणार. आणि मला खात्री आहे तेजस प्रत्येक मॅचला बॉलर्सचा धुवा उडवेल. अरे मला पण खात्री आहे याची, कारण हा आमचा सचिन आहे, सचिन. उमा, काय झालं? काय नाही, काय? अरे मुलाचं एवढं सिलेक्शन झालंय, चेहऱ्यावर असे काय भाव तुझ्या? अहो बाबा, सगळ्यात जास्त आनंद तर आईलाच झाला असेल ना. तिच्या लाडक्या मुलाचं सिलेक्शन झालंय. हो, पण चेहऱ्यावर दिसतोय कुठे तो?
कसं सांगू तुम्हाला, ज्या गोष्टीचा आनंद साजरा करताना तुम्ही, ती गोष्ट तेजसनं चुकीच्या मार्गाने मिळवली आहे. आई, अगं कसला विचार करतेस? कसलं टेन्शन आहे का? अगं नाही, म्हणजे खरं तर ना मगाशीच मला याने मी आल्यालाच सांगितलं होतं सगळं आईला. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे गायत्री, आपल्या दोघांच्या अपरोक्ष दोघांनी सेलिब्रेट करून झालेलं सुद्धा आहे. नाही बाबा, सेलिब्रेशन वगैरे काही नाही. ते तर मी खूप एक्साइटेड झालेलो ना, आणि आल्या आईच समोर दिसली म्हणून तिला सगळं सांगितलं. अरे काही हरकत नाही, आता सांगितलंस ना. उमा, काहीतरी मस्त गोड बनव बघू. क्या बात आहे. मी आलोच प्रेशून. हस, एन्जॉय. तेजू, बस. त्यावेळी आम्ही कशावर जगत होतो यावर ईश्वर आणि गुरुदेव हेच उत्तर द्यावं लागेल. मोठं बाबा सॉरी, पण तुम्हाला डिस्टर्ब करू थोडस? कर, बोल. तेजसचं सिलेक्शन झाल्यामुळे मी आज इतकी खुश आहे ना, खूप खुश आहे. मी सुद्धा खुश आहे. तुला मग पोरगं एवढं छान खेळतं, त्याला टीम मध्ये न घेण्याने टीमचं खरं तर नुकसान होणार होतं. एक्झॅक्टली. आणि या प्रकरणात जर तुम्ही लक्ष घातलं नसतं ना, तर तेजसचं सिलेक्शन झालंच नसतं. बाबा तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. मी तुमचे पाय दाबून देऊ? काही हवंय का तुला? नाही हो, असंच. ना, एवढा मस्का का लावतेस? बाबा असंच मला वाटलं की तुमचे पाय दाबून द्यावेत म्हणून आले. माझे पाय दाबण्यापेक्षा तेजसचे पाय दाबून दे. खेळून खेळून थकलाय तो, पाय दुखतायत त्याचे. पण मला तुमचे पाय दाबून द्यायचे आहेत ना. आज काय फादर्स डे आहे का पेरेंट्स डे आहे का आहे काय? काय हवंय काय? अहो बाबा असं काहीच नाही. तुम्ही नेहमी आमची इतकी काळजी घेता, आम्हाला इतकं जीवापाड जपता, मग मला तुमची काळजी करावीशी वाटली तर त्यात काय चुकलं? नाही म्हणजे तुला स्वतःहून पाय दाबावेसे वाटले चांगलंच आहे, पण अचानक नाही म्हणजे का मस्का का लावतीयस? आई तू नेहमी माझी चेष्टा करतेस हा. ए जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, पाय वगैरे काय ते राहू दे. सगळं छान गप्पा मार आमच्याशी, ते आमच्यासाठी खूप आहे. बाबा किमो सर लीड डान्सर निवडण्यासाठी पुन्हा एकदा स्पर्धा घेणार आहे. अगं पण एकदा ठरलंय ना तू लीड डान्सर आहेस, मग पुन्हा स्पर्धा कशासाठी? अगं हो, जे किमो सरांनी मला लीड डान्सर म्हणून निवडलं आहे, पण तरी सुद्धा ते म्हणाले की पुन्हा एकदा स्पर्धा घेऊया. घेऊ दे गो मा, किती स्पर्धा घेऊ देत, माझी मुलगीच लीड डान्सर होणार. हो, आणि मी पाहिलाय तुझा डान्स, उत्तम नाचतेस. काहीही झालं ना तरी तूच स्पर्धा जिंकणार. हे आई, डान्स बसवायला माझी मदत करशील का? म्हणजे किमो सरांनीच मला तुझी मदत घ्यायला सांगितली. प्लीज. अगं हे काय विचारणं झालं का, म्हणे मदत करशील का? उमा, त्या हल्लीची काय नवीन गाणी आहेत ना, त्या एखाद्या मस्त कुठल्या तरी वेगळ्याच अशा गाण्यावर हिचा डान्स बसवून घे. नाही ते मी बसवीनच, पण ऐका ना, तुम्ही माझ्याशी जे बोललात ना तिच्याबद्दल, ते सांगितलं मी तिला. कशाबद्दल? अहो तुम्ही हिच्या लग्नाबद्दल बोललात ना, ते सांगितलं मी तिला. तर काय म्हणाली माहितीये का? काय? मला बाबांना सोडवत नाही, मी नाही लग्न करणार. कधी ना कधीतरी लग्न करावंच लागेल ना बाळा. बाबा लग्न करणं गरजेचं आहे का? मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आपण एक काम करूया, घर जाऊया, आणूया. बाबा प्लीज. ओके 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 ओके. तुला जसा मुलगा हवा असेल, जसा तुझ्या स्वप्नातला राजकुमार असेल, तसा मी शोधून आणेन, जो माझ्यापेक्षा तुला जास्त सुखात ठेवेल.
ते शक्यच नाहीये. मला तुमच्यापेक्षा जास्त सुखात कोणीच नाही ठेवू शकत. जाऊ दे, मी जातेच. गायत्री, बाबांचे पाय दाबायला आली होतीस ना? हो, तुम्हालाच मला घालवण्याची इतकी घाई झालीये, तर मग मी कशाला थांबू? बाबा, मला तुम्हाला सोडून नाही जायचंय. लग्न वगैरे अजिबात करायचं नाहीये मला. बरं, या विषयावर आपण नंतर बोलूया. उद्या कॉलेज आहे ना? चला झोपा. मला नाही जायचं. जायचं नाहीये? मग तो किमो खान उशिरा गेल्यावर वस्कन अंगावर येईल. गायत्री, यू आर नॉट लेट, यू आर सुस म्हणे आधी तू. ठीक आहे, जाऊन झोप जा. गुड नाईट. गुड नाईट. सावकाश. हो. मला सांग उमा, इतक्या गोड मुलीला परक्याच्या घरी कशी पाठवू मी? वाह 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 किट्टू, सुपर. मेरी प्यारी बहना, किती गोड डान्स करतेस ग तू. झालं, निघ आता तू. अरे काय, ही कोणती पद्धत आहे? काय झालं? तू का आलायस इथे? अरे मी किट्टू, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम यार? तू आणि गायत्री माझ्यासाठी मोठा प्रॉब्लेम आहे. तू जा ना तुझ्या आवडत्या पार्टनर कडे. टिपिकल काकूबाई कुठची. किट्टू, जरा नीट बोल तिच्याबद्दल. का? कारण माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे आणि ती या घरात माझी बायको म्हणून येणार आहे. तुझी बायको असेल, माझी कोणीही नाहीये. तू तिची भावी नणंद असणार आहेस. तू जोड हवं तर तिच्याशी नातं, पण माझं नको. किट्टू, काय प्रॉब्लेम आहे का? हा? आणि तू इतकी टोकाला का जातेस? आज ती नसती ना तर तू माझ्याशी असा वागला नसतास. ती प्रत्येक वेळेस माझ्यामध्ये येते. मी लीड डान्सर असते आज, पण नाही, काही मी करायला गेले की ती मध्ये येते आणि तू नेहमी तिला सपोर्ट करतोस. आता मला जे मिळाले ते तरी मला मनापासून करू दे. दादा जा रे तू. किट्टू 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 बाळा, का असं वागतेस? किट्टू, तू माझी लहान बहीण आहेस, प्लीज समजून घे. आणि गायत्री माझी. दादा ती माझी कोणीच नाहीये. किट्टू, कळलं? म्हणून गायत्री लीड डान्सर. चल गाय, मी येतो. आई, आई काय झालंय? कुठे काय? आई तू नाराज आहेस ना? आई, मला माहितीये तू खुश नाहीयेस आणि त्याचं कारणही मला माहितीये. माहितीये तर मग कशाला विचारतायस? आई, तू पण ना बाबांसारखी आहेस, आईच्या आनंदात आनंद मानणारी. फक्त लोकांसमोर माझी बाजू घेतेस. तेजस, मला तुझी खूप काळजी वाटते. तू आणि दादाने मिळून जो प्रताप केलाय तो बाबांना जर कळला ना तर खूप अवघड होईल. आई, असं काहीच होणार नाहीये. त्यांना हे अजिबात नाही आवडणार. तेजस, अरे आता कुठे तुमच्यातला वाद संपला होता आणि मला तो वाद पुन्हा नाही पाहायचाय. अगं आई, मामानी फक्त बाबांच्या नावाची भीती दाखवली आणि त्या भीतीचा योग्य वापर झालाय. तेजस, तू ज्याला भीती म्हणतोयस ना ती भीती नाहीये रे. बाबांनी इमानदारीने कमवलेलं नाव आहे ते.
लोकांनी त्यांना दिलेला आदर आहे आणि याचा ना अशा चुकीच्या पद्धतीने वापर व्हायला नको होता. हे काय आई तू पण, उलट तू खुश व्हायला हवंस. अगं मामा इज सिरियसली ब्रिलियंट. अगं तो होता म्हणून तर सिलेक्शन झालं. पण चुकीच्या पद्धतीनं. आई मी आधीच्या सगळ्या मॅचेस मध्ये चांगला स्कोर केला नसता किंवा मी वाईट खेळाडू असतो तर कोचने मला उभंही केलं नसतं. या सिलेक्शन मध्ये बाबांच्या नावाबरोबर माझ्या चांगल्या खेळाचाही वाटा आहेच ना. पण तेजस तू चुकलास. या मार्गाचा अवलंब बाबांनाही करता आला असता पण बाबांनी तसं नाही केलं. आई अशा पद्धतीने एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर ती आपण का नाही करायची? आपणच दरवेळेला अन्याय सहन करत बसायचा का? अगं बाबांनी इतकं प्रामाणिकपणे काम करूनही त्यांना त्रास झालाच आहे ना. त्यांनीही आवाज उठवून त्यांच्या ऑथॉरिटीचा पूर्ण वापर करायला हवा असं मला तरी वाटतंय. बरंच कळायला लागलं तुला. आई आता उगाच टोमणे मारू नकोस. नाही म्हणजे तुला काही समजूनच घ्यायचं नाहीये. जाऊ दे तेजस, तुला नाही कळणार. येतो मी.